तर याला आम्ही भेट दिलेली आहे. त्यांनी जी काही चंदन लागवड केलेली आहे त्या चंदन लागवडीमध्ये आम्ही फिरलो. बरेचसे अनेक प्रकारची झाडंसुद्धा पाहायला मिळाली. चंदनाच्या झाडांजवळ कुठलं वृक्ष असायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी बरीच माहिती दिली. आणि ते इथं आम्ही जवळजवळ सगळा ग्रुप आलेलो आहेत बाहेर गावाहून. आम्ही सगळ्यांनी ती पाहणी केलेली आहे. कारण की चंदनाजवळ नीम हा मुख्य पीक आहे. त्याच्यानंतर बरीचशी झाडं वृक्ष ही सुद्धा लागवड केलेली आहे. त्यामुळे हे जे वातावरण पाहून फार आनंद झाला. आजच्या घडीला 7 ते 8 वर्ष या चंदन लागवडला झालेली आहे. आणि संपूर्ण उताराची जमीन आहे. मधी उताराची जमीन असल्यामुळे त्यांनी मध्ये बांध घातलेले आणि त्या बांधामध्ये पाणी अडवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि चंदन हे वनवृक्ष आहे, त्यामुळे ते वनासारखं वातावरण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. अनेक प्रकारची वृक्ष, अनेक प्रकारची गवत, तिथलं वातावरण, त्यामुळे हे सृष्टी सौंदर्य पाहून फार आम्हाला आनंद झाला. त्यांनी बरेच अशी मोलाचं सहकार्य केलं, माहिती दिली. आम्ही बाहेरगावाहून लांब लांब अंतरावरून या ठिकाणी त्यांना भेटीसाठी आलो. आमचे जे काही प्रश्न असतील त्यांनी त्यांचं उत्तर छान प्रकारे द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आमचं चांगल्या प्रकारे समाधान झालं. तर अशा प्रकारे मी माझं मत व्यक्त करतोय. मोठी माणसं आहेत नवीन बोला आता ते बोलले नवीन बोला लागवड करायची. माझं जेवढं सुचलं त्याच्या पलीकडचं बोल. नवीन लागवड कोण नवीन लागवड लागवड आहेत, मी पण आहे त्याच्यात. मी लागवड केली आहे 2 एकर. परंतु आणखी इच्छा झाली या ठिकाणचं वातावरण पाहून. येऊन गेले पहिले काय थोडं पुढे आली तुमचा अनुभव द्या ना, आवाज आला पाहिजे. नमस्कार म्हणलं. सुयश दौंडकर, मुक्काम पोस्ट टाकळी आजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आम्ही इथं रंधन चौक वाटिका बघण्यासाठी आलेलो आहे. साहिल गाडेकर यांचे वडील यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मी एकदा व्हिजिट केली होती. त्यानंतर आज 10 वर्षानंतर आल्यानंतर बघतो की यांचा परिसर खूप मोठा झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस 27 एकरवरती चंदनाची रोपवाटिका करणारे महाराष्ट्रातले पहिले शेतकरी हे म्हणून त्यांनी त्यावेळेस सुरुवात केलेली आहे. की ज्यावेळेस परमिशन असताना आपल्याला याचं चंदन रोपवाटिका किंवा चंदनाची शेती याचं काही माहीत नसताना त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी अथक प्रयत्न करून मंत्रालयात जाऊन त्याची परमिशन आणणे, प्रक्रिया कशी करणे, वाढवणे कसे, हे सगळं त्यांनी माहिती घेऊन विशेष म्हणजे नवीन नापास हा सगळे असून मग ही सगळी गव्हर्नमेंटकडून माहिती गोळा करून त्याची चंदन रोपवाटिका कशी तयार करायची यांची संपूर्ण माहिती यांच्याजवळ आहे. त्याप्रमाणे आम्ही आता याच्या मार्गदर्शनाखाली चंदन रोपवाटिका आमच्या पण शेतामध्ये लावू इच्छितो. कारण ज्याने आपण आजपर्यंत शेतकरी पुढे जात नाहीये, याचं पारंपरिक पीक हे सोडून यांनी वेगळं काहीतरी करावं ह्या उद्दिष्ट यांनी इथं समोर आणलेलं आहे. प्रत्येकाला हात जोडून विनंती असेल की जर तुम्हाला भविष्यात काय पुढं करायचं असेल तर तुम्ही ह्या जागेवरती एकदा परत व्हिजिट करा. धन्यवाद. बोला ते शिव नाही व्हायचं, तुमच्या शिव नाही ते काम व्हायचं. बोला 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 तुम्ही मोठे माणसं सगळे सगळ्यात आधी जागोडे आमच्या नंतरची होय सिनियर मोस्ट. बोला 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 तिथं बोलता तिथं काय बोला. सर्वांना नमस्कार. तुमचा अनुभव सांगा. तुम्ही लावले. मी भाऊसाहेब भापकर, श्रीगोंदा तालुका. मला चंदन लागवडीचं मनापासून करायची होती, पण मला मार्गदर्शन मिळत नव्हतं. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. शेती पारंपरिक आहे, पण पारंपरिक शेतीमध्ये माणूस पुढं जाऊ शकत नाही, शेतकरी पुढं जाऊ शकत नाही. आणि आपल्याला तर पुढं गेलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, तर मी त्या शोधामध्ये होतो की मला वेगळं करायचं. मग शोध करता 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 गरज शोधाची जन्य असते, तसे मला हे सद्ग्रस्त भेटले आमच्या पाहुण्याकडून. त्यांचं हे भेटलं आणि ते पुढं पाहुणेच निघले. पण मग मला समजलं की इथं आपल्याला मार्गदर्शन पूर्ण मिळू शकतं. आणि मग मी इथं आलो, ह्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. आणि 1 वेळा 2 वेळा असं 3-3, 4-4 आज माझी 5वी वेळ 5वी-6वी वेळ येते याची, की जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत मी येत राहिलो आणि अजून पुढे येत राहणार आहे. माझं बऱ्यापैकी समाधान होत आहे. आल्याच्या नंतर इथून गेल्यावर शंका तयार होतात आणि परत तयार झाले शंका परत इथं यायचं आणि त्या शंकेचं पूर्णपणे निरसन करून घेऊन जायचं.
तर त्याचा मला आज आनंद वाटतोय. माझ्याकडे 1 एकर शेती आहे, चंदन शेती. यांची 8 वर्षाची, मी नंतर 2 वर्षांनी 6 वर्षाची माझी शेती आहे. तर खूप सुंदर आहे. इथं आल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही, किंवा आपण आहेत ज्या जागेवर बरोबर आहेत का पाठीमागं आहेत का आणखीन आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर आपण इथं येऊन त्याचं मार्गदर्शन घ्यावं, समाधान करून घ्यावं आणि आपली शेती फुलवावी आणि आपल्या जीवनामध्ये असाच आनंद मिळत राहावा, याच्यासाठी मी इथं आलो. आभारी. धन्यवाद. तुमचं मत व्यक्त मला आता मीच मीच बोलणार नाही. मीच तिथे ते साहेब मीच नाही बोलणार. तुम्ही बोलले. ते कसं उगवते बघा. ते चंदनच आहे. आता त्याचं माहेर घरीच म्हणलं त्याला काही आता इथं सासर बी इथं आणि माहेर बी इथंच आहे. माहेरच त्याला सासर कशाला पाहिजे. काही नाही. चार झाला आता तो. हे चांगलं येणार उलट. जोमान येणार. करा तयारी तुमच्या विचारणार लागवड करायचं ना करा. त्याच्या शंका झाली फोन करा परत. शंकाचं निवारण झालेलं आहे आता ऍक्शन मोड वरती. ऍक्शन मोड स्टार्ट पुढे काम होईल. ऍक्शन नाही का आता हे शेतकरी माझे आलेवाले म्हणले ना कुठे गेले आपले ते कॅमेरावाले ते राहिले ना त्यांचे व्हिडिओ घ्या. एक फोटो घे त्यांचा फोटो घे. बोला 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 या. तुम्हाला माहिती मी स्टेजवर अजूनपर्यंत बोललो. फोटो घ्या फोटो घ्या फोटो घ्या फोटो घ्या फोटो घ्या. दादा एक फोटो घ्या या मेजर आहे तुम्ही. आणि इकडे मी काढीचा व्हिडिओ तुम्ही बोला. दुसरं काय बोलायचं आता.